नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. हिंदू समाजात जागरूकता निर्माण करून सनातन संस्कृती, धर्म आणि समाजातील एकतेला बळकटी देण्याच्या उद्देशाने राहुरी शहरात विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या हिंदू संमेलनातून हिंदू जागरणाला दिशा, नवीन ऊर्जा आणि चेतना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता कॉलेज रोडवरील भागीरथी बाई शाळा येथे हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. आयोजकांनी नागरिकांना सहकुटुंब, सहपरिवार, वरिष्ठ मित्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राहुरीतील ज्येष्ठ नागरिक हॉल येथे कार्यक्रमाचे बाळकृष्ण महाराज कांबळे शास्त्री व या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामकिसन ढोकणे बाळकृष्ण कांबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली. या संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवर, संत, महंत आणि धर्मप्रेमींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून हभप शिवाजी महाराज मोरे, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान 10वे वंशज महामंडलेश्वर सुधाकरजी चतुर्वेदी, योगाचार्यजी महाराज तसेच महाराज कांबळे शास्त्री हे मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय हभप बाळकृष्ण संत महिपती महाराज संस्थान श्री क्षेत्र ताहाराबाद पुणे येथील धर्मजागरण क्षेत्रातील कार्यकर्ते सुनीलजी काळे यांचीही उपस्थिती राहणार आहे. हिंदू संमेलन समिती राहुरी शहर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून धर्मकार्याला बळकटी देण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सतीश फुलसौदर, संदीप जंगम, मंगेश बुऱ्हाडे आदी यावेळी उपस्थित होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. आपल्या राहुरी शहरामध्ये 24 तारखेला मंगळवारी भागीरथीबाई शाळेमध्ये विराट हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष साजरं करत आहे. तर या साजरा करण्यामध्ये प्रत्येक गावोगावी, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये हिंदू संमेलन कशा प्रकारे आयोजित केलं जाईल याचा मानस या ठिकाणी संघाने केलेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या राहुरी शहरामध्ये या मोठ्या संख्येने हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यातून समाजामध्ये समरसता, एकता आणि समानतेचा संदेश देण्याचा उद्देश समोर ठेवण्यात आलेला आहे. मी सर्व राहुरीकरांना आव्हान करतो की या संमेलनाला आपण सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती कोणाकोणाची आहे? या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मान्य श्री हरिभक्त शिवाजी महाराज मोरे, जे आपले जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे 10वे विद्यमान वंशज आहेत, त्यांची उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर मान्य श्री सुधाकरजी चतुर्वेदी महाराज यांची देखील उपस्थिती या ठिकाणी असणार आहे. आणि मान्य श्री सुनीलजी काळे, जे प्रांत मंडळ सदस्य आहेत संघाचे, ते देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. राहुरी शहर यांच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचं आयोजन मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता राहुरी येथे भागीरथीबाई विद्यालय या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या आयोजनाचा मुख्य उद्देश आणि हेतू जर पाहिला तर विखुरलेला जो विविध प्रांत, ज्ञाती आणि त्याचप्रमाणे भाषेमध्ये विखुरलेला हिंदू समाज हा एकत्र यावा आणि एकत्र येऊन, एक संघ येऊन या ठिकाणी सर्वांनाच या हिंदू धर्माबद्दल असणारी जी काही सहिष्णुता किंवा याच्याबद्दल असणारं जे काही प्रेम आहे ते प्रेम वृद्धिंगत व्हावं. आणि हिंदू धर्म म्हणजे कशा प्रकारची संस्कृती आहे, ती संस्कृतीची जाणीव त्या ठिकाणी प्रत्येकाला व्हावी, अशा प्रकारचा हेतू आणि उद्देश ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. ही संतांची असणारी परंपरा ती प्रत्येकाच्या घरोघरापर्यंत जावी आणि संत माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांपासून संत चोखोबारायांपर्यंत पाहिलं आपण तर यातायाती धर्म नाही विष्णुदासा असा उद्घोष करणारा या ठिकाणी आपला असणारा हा हिंदू धर्म. आणि या हिंदू धर्माला 3 प्रकारचं असणारं जे काही आहे विचार, उच्चार आणि आचार हे शिकवण्यासाठी
आणि त्याचप्रमाणे या 3 गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी या संमेलनाचं आयोजन आणि त्याचप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे 3 गोष्टींची शिकवण दिलेली आहे, समता, बंधुता आणि एकता, ही या ठिकाणी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित या 3 ज्योती करण्यासाठी या संमेलनाचं आयोजन आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी निर्माण व्हावी आणि याच्यासाठी पण हे विश्व हिंदू आपलं या ठिकाणी विराट हिंदू संमेलनाचं आयोजन राहुरी शहराच्या वतीने केलेलं आहे. तरी आपण बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपणही या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि आपल्या जवळच्या माणसांनाही आणून त्यांनाही आनंद द्यावा. अशा प्रकारे या ठिकाणी हिंदू संमेलन समिती राहुरी शहराच्या वतीने सर्वांना आवाहन करतो. रामकृष्ण हरी. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.